ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींना ज्ञानदेवांचे एकत्वाने बंधन. भाग 7. दृष्टांत. भाग 3. आपण सामरस्याने वंदन कसे केले ते गंगा व समुद्राचे पाणी आणि सूर्य या दृष्टांतांनी स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव आणखी काही दृष्टांत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, चांदाची या दोंदावरी होत चांदणी याची विखुरी, काय उणे दीप्तीवरी गिबसो ना दीपू. दोंद म्हणजे पोट, गिबसणे म्हणजे शोधणे. चांदणे चंद्राच्या पोटावर पसरून जगात दूरवर विखुरते, पण त्यामुळे चंद्राच्या घरात चांदण्याची कमतरता भासून त्या चंद्रबिंबाच्या शोभेत काही उणेपणा येतो का? अथवा दिव्याची ज्योत आपल्या दीप्तीने परिवेष्टित झालेली असते, झाकलेली असते, पण म्हणून दिवा काही दिसेनासा होतो का? पुढे म्हणतात, मोती यांची कीळ मोतियावरी पांगुळ, आगळे निर्मळ रूपा येकी. कीळ म्हणजे तेज किंवा मोत्याचे पाणी, पांगुळ म्हणजे पांगळे. मोत्याचे तेज मोत्यावरच पांगळे होऊन बसलेले असते. मोत्याला कधी ते सोडून जात नाही, त्यामुळे मोत्याचे आगळे रूपच प्रत्ययास येते. मोती अधिक शोभायमान दिसतो. स्वामी स्वरूपानंद त्याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, चांदणे ते चंद्री फाकले म्हणून, काय भिन्नपण आले त्यासी. दीपाप्रती तेज टाके का झाकोन, दोघा एकपण ठाई चीजे. मोतियाचे पाणी मोत्यासी जडोन, शोभते खुलोन आगळेच. आपण केलेले नमन हे एकत्वानेच कसे केले आहे ते ज्ञानदेवानी सोने अलंकार, वाचा व वाचेने उच्चारला जाणारा शब्द, गंगा आणि समुद्र, भास्य व भासक असणारा सूर्य या दृष्टांतांनी समजावले. आता ते चंद्र, चांदणे, दिवा, दीप्ती, मोती व त्याचे तेज असे आणखी काही दृष्टांत प्रस्तुत करत आहेत. चंद्र व चंद्रप्रकाश. चांदणे हे चंद्राच्या पोटावर पसरते आणि शिवाय दूरवर जगात विखुरते. आता ते सर्व जगात जरी पसरते, पण म्हणून चंद्राच्या घरात ते कमी होत नाही. ते बाहेर पसरले म्हणून चंद्राच्या शोभेत काही कमतरता येत नाही. ईशावास्योपनिषदात म्हटले आहे की, ओम पूर्णमिदं पूर्णमदः पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. त्या पूर्णातूनच हे पूर्ण निर्माण झाले आहे आणि पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. त्याप्रमाणे त्या पूर्ण शंभूने शिवशक्तींना व त्यांच्या कार्यभूत सृष्टीला पूर्णत्व दिले आहे. पण त्यामुळे त्याच्याकडचे पूर्णत्व कमी झालं आहे असं नाही. तसेच त्याने जरी ते त्याच्याकडून काढून घेतले, ही देवघेव सतत होत असली तरी स्वयंपूर्ण परमात्मा शंभू सदा सर्वदा परिपूर्णच आहे. त्याच्या पूर्णत्वाची हानी होत नाही. दिवा व त्याची दीप्ती. दिवा म्हणजे प्रकाश रूपच. त्याचा प्रकाश आजूबाजूला पसरला तरी त्याच्याकडचा प्रकाश काही कमी होत नाही. चंद्र, चंद्रिका, दिवा व दीप्ती हे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी शब्द ज्ञानदेवाने मुद्दाम वापरलेले आहेत. या शब्दात जरी पुल्लिंग व स्त्रीलिंग असा भेद दिसून येत असला तरी प्रत्यक्ष पुल्लिंगी व स्त्रीलिंगी भाव हा प्रकाशात नसतो. प्रकाश एकरूपच असतो. त्या प्रकाशानेच आपल्याला चंद्र व दिवा दिसून येतात. सूर्याप्रमाणे तेच भास्यही असतात व भासकही असतात. तशीच एकरूपता ज्ञानदेव व शिवशक्तींची आहे. चंद्रप्रकाश व दिव्याचा प्रकाश यातही भिन्नता नाही. प्रकाशाचा गुणधर्म दोघांकडे सारखाच आहे. त्यामुळे चंद्र, चांदणे, दिवा व त्यांचा प्रकाश एकमेकांशी अभिन्न आहेत. येथे चंद्र म्हणजे शिव, चंद्रिका म्हणजे शक्ती व त्यांना नमन करणारे ज्ञानदेव म्हणजे दीप असे मानले तर नमनाचा विषय असलेली शिवशक्ती जशी परस्परांशी अभिन्न आहेत, त्याप्रमाणे ज्ञानदेव सुद्धा शिवशक्तींशी अभिन्नच आहेत. मोती व त्याचे तेज. ज्ञानदेवाने मोती हा पुल्लिंगी व त्याची कीळ म्हणजे तेज हा स्त्रीलिंगी शब्द वापरला. मोत्यावरील तेज मोत्यावरच पांगळे होऊन बसलेले असते. ज्ञानदेवाने पांगुळ शब्द वापरला आहे. ज्याला पाय नाहीत तो पांगळा. पांगळा माणूस आपली जागा सोडून स्वतःच्या इच्छेने कोठे जाऊ शकत नाही. तशा पांगळ्या माणसाप्रमाणे मोत्यावरील तेज मोत्याला सोडून जात नाही. नुसते त्या मोत्याचे पाणी घेऊ गेल्यास मोतीच हातात येतो.
त्या पांगुळलेल्या तेजाच्या योगे मोती अधिकच उज्ज्वल रूपास प्राप्त होतो. त्याप्रमाणे परमात्मा सुद्धा वंद्य वंदकत्व भावाने अधिक शोभायमान दिसतो. त्याचे रूप अधिक खुलून दिसते. अर्थातच नामरूपे त्याला अधिक शोभिवंत करतात. ज्ञानदेव पुढे आणखी काही दृष्टांत देऊन आपल्या एकत्वाने केलेले नमन स्पष्ट करत आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.